आज सकाळी तुमच्यापैकी अनेकांनी ही दृश्य बघितली असतील। या व्हिडिओमध्ये एक गोष्ट दिसते की अनेक लोक पोहत येत आहेत, काही हजार लोक आहेत जी पोहत येत आहेत आणि एका टेरिटरीमध्ये प्रवेश करतायत आणि तिथे जाऊन ती अनेक घोषणा वगैरे देत आहेत। या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील। ऍक्च्युली हे घडतंय स्पेनच्या सेवटा नावाच्या शहरामध्ये। यामध्ये येणारे हे जे सगळे लोक आहेत हे मोरोक्को मधून येत आहेत। मोरोक्को मधून हे लोक पोहत येत आहेत आणि स्पेनच्या टेरिटरीमध्ये सेवटामध्ये प्रवेश करतायत आणि तिथं येऊन आता त्यांना हा विश्वास आहे की स्पेन मधून त्यांना बाहेर काढलं जाणार नाही। हे कुठलं स्वातंत्र्याची घोषणा वगैरे नाही। यामध्ये लोक सरळ सरळ स्पेनवरती जे आक्रमण करतायत हे आक्रमण असं आहे की आम्हाला आता स्पेनचे नागरिक करून घ्या। आता हे जे येणारे लोक आहेत हे सगळे मोरोक्को मधले आहेत आणि मोरोक्को हा एक मुस्लिम कंट्री आहे, म्हणजे मुस्लिम देश आहे आणि इथून हे सगळे लोक मागच्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने घुसतायत आणि स्पेनमध्ये एकदा घुसले की स्पेन मधले ते तिथले नागरिक होत आहेत किंवा तिथं त्यांना परमनंट व्हिसा मिळतोय। आता मग हे असं का होतंय? स्पेनचं सरकार या लोकांना गोळ्या तर घालू शकत नाही हे जरी मान्य असलं तरी प्रत्यक्षात त्या लोकांना हाकलून काढायचा पर्याय स्पेन सरकारकडे होता, पण स्पेन सरकार ते करत का नाही हा प्रश्न तुम्हालाही पडेल। पण स्पेन सरकार का करत नाही मी ते पुढे सांगतो। पण आता सध्या हे नेमकं काय चाललंय? युरोपमध्ये अशा प्रकारची लाट का आलेली आहे? युरोपमधले अनेक राष्ट्र यावर नाराज का आहेत? नेमकं काय घडतंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की सेवटा हे जे ठिकाण आहे ते कुठं आहे। हे ठिकाण स्पेनच्या मुख्य भूमीवरती नाही, तर स्पेन आणि मोरोक्को या दोन देशांच्या मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे आणि आपल्याला माहिती आहे की आफ्रिका खंडाचं टोक त्या ठिकाणी मोरोक्को हा देश आहे आणि या टोकाच्या जवळच हे सिवटा नावाचं शहर आहे। हे सिवटा हा जो भाग आहे हा ऍक्च्युली स्पेनचा भाग आहे, म्हणजे इथं अजून देखील स्पेनचं राज्य आहे। पूर्वी जेव्हा स्पेन, फ्रान्स किंवा इंग्लंड जगावर राज्य करायची त्यातले अनेक भाग अजून देखील या देशांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत। त्यामुळे या सिवटा या भागावरती अजून देखील स्पेनचं राज्य आहे, म्हणजे तिथं स्पेन आहे असं आपण म्हणू शकतो। आता झालंय असं की मोरोक्को हा देश आहे तो एक मुस्लिम कंट्री आहे आणि तिथले या सगळ्या लोकांना तिथं रोजगार मिळत नाही, काम मिळत नाही किंवा तिथं अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत। पण त्यांच्याकडे एक पर्याय सोपा आहे, तो म्हणजे काहीही करून कसंही करून एकदा या सिवटा नावाच्या एका छोट्याशा टेरिटरीवरती प्रवेश केला की आपण स्पेनच्या भागात जातो। तिथं आपल्याला स्पेनचं सरकार गोळ्या घालत नाही, म्हणजे सध्याचं सरकार तर घालतच नाही, तिथं घालत नाही। त्यामुळे एकदा तुम्ही तिथं पोहोचलात की मग तुमची प्रोसिजर चालू होते आणि तुम्ही तिथल्या सरकारकडून जर आश्रय मागितला त्या देशामध्ये तर तुम्हाला सिवटावरून हलवून मुख्य स्पेनच्या भूमीवर घेऊन गेलं जातं आणि तिथं जाऊन तुम्ही स्पेनमध्ये कायमचं वास्तव्य करू शकता, म्हणजे तुम्ही एकदाचे कायमचे सुटलात। अशा गोष्टींच्यामुळं आता मागच्या काही दिवसांमध्ये असे हजारो लोक जात आहेत, पोहत पोहत जाऊन समुद्र क्रॉस करून जात आहेत आणि त्या सिवटावरती प्रवेश करतायत, ज्याचे व्हिज्युअल्स तुम्ही बघितलेले असतील। हे जर व्हिज्युअल्स बघितले तर हा आश्रय मागणारा एखादा समाज किंवा एखादे लोक नाही, तर यामध्ये सगळे पुरुषच दिसत आहेत, अगदी तुरळक काही महिला यामध्ये दिसत आहेत आणि हे सगळे लोक जात आहेत आणि त्या सिवटामध्ये प्रवेश करतायत। तिथले जे पोलीस आहेत, बॉर्डर सिक्युरिटी गार्ड जे असतात, ते या लोकांच्यावर गोळीबार करू शकत नाहीत, कारण त्यांना तसं न करण्याचे आदेश सरकारकडून मिळालेले आहेत। दुसरी गोष्ट, अशा प्रकारे गोळीबार करू देखील नये ही गोष्ट चांगली नाही, हे जरी मान्य केलं तरी सरकार या लोकांना पकडून कैद करू शकत नाहीये, हा देखील तिथला एक प्रॉब्लेम आहे। आणि आणखी एक तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सिवटाला लागूनच मोरोक्कोची बॉर्डर आहे ऍक्च्युली, पण या बॉर्डर मधून हे लोक का जात नाहीत? तर बॉर्डर मधून जाता येत नाही कारण तिथं प्रॉपर फेन्सिंग वगैरे केलेलं असतं, पण समुद्रामध्ये फेन्सिंग केलेलं नसतं। त्यामुळे हे सगळे लोक समुद्रातून पोहून जात आहेत आणि इझिली स्पेनच्या टेरिटरीमध्ये प्रवेश करतायत। ऍक्च्युली बघितलं तर मोरोक्को हा एक मोठा देश आहे आणि मोरोक्कोला लागूनच हा भाग आहे ज्याच्यावरती स्पेनचं राज्य आहे आणि मोरोक्कोची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की स्पेननं हा भूभाग खाली करावा आणि आम्हाला देऊन टाकावा, कारण हा आमचा भूभाग आहे, आमची भूमी आहे। पण प्रत्यक्षात आता जो लोकांनी हल्ला केलाय त्यामध्ये काहींचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की हे सगळे लोक त्या भागावरती हल्ला करतायत म्हणजे तिथं जाऊन त्यांना तो देश स्वतंत्र करायचा किंवा तो भाग स्पेन पासून स्वतंत्र करायचा, पण तसं नाही आहे। या लोकांना तिथं जाऊन आक्रमण करायचं आहे जेणेकरून त्यांना स्पेनचं नागरिक व्हायचं आहे, त्यांना स्पॅनिश व्हायचं आहे, त्यांना मोरोक्कोमध्ये राहण्यात काही इंटरेस्ट नाही। मोरोक्को हा एक 99.50% मुस्लिम लोक असलेला देश आहे आणि त्या देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि त्या देशामध्ये राहण्यात या तरुणाईला कोणताही इंटरेस्ट नाही। मागच्या काही महिन्यांपासून आपण अशाच प्रकारचे व्हिज्युअल्स लंडन बद्दलचे बघतोय, इंग्लंड बद्दलचे बघतोय। इंग्लंडमध्ये कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर लोकांनी आश्रय घेतलाय, विशेषतः जे युद्धग्रस्त देश आहेत मध्य पूर्वेतले, तिथून अनेक लोक लंडनमध्ये जात आहेत, इंग्लंडमध्ये जात आहेत आणि तिथले नागरिक होत आहेत। त्यामुळे इंग्लंडची डेमोग्राफी कशा पद्धतीने बदलली आहे, तिथली मुस्लिमांची संख्या कशी वाढली, हे व्हिडिओ आपण बघितले असतील। तर अशापेक्षा जास्त भयानक परिस्थिती स्पेनची आहे। स्पेनच्या बाबतीत धक्कादायक आकडेवारी तुम्हाला सांगतो, 1975 साली स्पेनमध्ये 0% मुस्लिम लोक होते
आज स्पेनच्या लोकसंख्येच्या 5% लोक मुस्लिम आहेत, म्हणजे 25 लाख लोक हे सध्या स्पेनमध्ये मुस्लिम आहेत. आणि स्पेन सुद्धा त्याच गर्तेतून चाललाय आणि स्पेन हे सगळं थांबवू शकत नाहीये. मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे पूर्वी जर बघितलं तर हे लोक जगावर राज्य करायचे, स्पेन असो, पोर्तुगाल असो किंवा इंग्लंड आणि फ्रान्स असो, पण आता सध्या यांना स्वतःच्या देशावर देखील राज्य करता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अशी वेळ स्पेन सारख्या देशावर का आली, कारण स्पेन हा एक विकसित राष्ट्र आहे, मग स्पेनवरती अशी वेळ का आली. तर सध्याचं स्पेनमधलं सरकार हे एक आघाडी सरकार आहे आणि स्पेनचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे पेड्रो सांचेज. पेड्रो सांचेज हे सोशलिस्ट वर्कर्स पार्टी नावाच्या एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि या पक्षाची सध्या सत्ता असली तरी त्यांचं सरकार हे आघाडी सरकार आहे, म्हणजे त्यामध्ये अजून अनेक लेफ्ट पार्टीज आहेत. त्यांची स्वतःची पार्टी देखील डावी पक्षच आहे, पण त्यामध्ये आणखी काही डावे पक्ष आहेत आणि या सगळ्या पक्षांचं असं म्हणणं आहे की हे जे लोक घुसतायत त्यांच्याकडं मानवी दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि त्यांना शरण दिली पाहिजे, अशा मताचं हे सरकार आहे. आणि त्यामुळं ह्या लोकांना म्हणजे मोरोक्कोमधल्या लोकांना हे माहिती आहे की सध्याचं सरकार आपल्याला गोळ्या घालणार नाही किंवा आपल्यावरती ऍक्शन घेणार नाही, म्हणून आत्ताच संधी आहे स्पेनमध्ये घुसण्याची. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर हजारो लोक घुसत आहेत. असं म्हणतात की दिवसाला कमीत कमी 300 लोक या स्पेनच्या बॉर्डरमध्ये घुसत असतात मोरोक्कोच्या मार्गातून आणि मागच्या काही दिवसांमध्ये हा आकडा वेगानं वाढत चाललाय. यामध्ये आणखी अशी गोष्ट देखील आहे की स्पेन सरकारनं आताच असं ठरवलंय की मागच्या काही वर्षांमध्ये स्पेनमध्ये जे काही लोक घुसलेले आहेत या 5 लाख लोकांना वर्क परमिट द्यायचं, म्हणजे स्पेनमध्ये कायमचं काम करायचा परवाना देऊन टाकायचा आणि त्यांना स्पेनमध्ये राहायला देखील द्यायचं. यामध्ये अट अशी घातलेली की जे लोक 5 महिन्यांच्या पेक्षा जास्त स्पेनमध्ये घुसलेले आहेत, कुठल्याही मार्गाने येईनात का, ते जर आलेले असतील तर त्यांना वर्क परमिट द्यायचं आणि त्यांना स्पेनमध्ये ठेवून घ्यायचं. आता या सगळ्या गोष्टींच्यामुळे प्रॉब्लेम सुरुवात होत आहेत. प्रॉब्लेम काय होत आहेत ते पुढे सांगतो मी, पण मुद्दा असा आहे की स्पेनच्या सुप्रीम कोर्टाचं म्हणणं देखील यामध्ये धक्कादायक आहे. स्पेनचं सुप्रीम कोर्ट म्हणतंय की या लोकांना घालवायचं अजिबात नाही, म्हणजे पुशबॅक करायचं नाही. जसं आसामचं सरकार आपल्याकडे काय करतं, आसाममधून डायरेक्ट घालवून त्यांना बांगलादेशमध्ये देतं, असं पुशबॅक करायचं नाही. हे लोक एकदा सिवटामध्ये जरी प्रवेश मिळवला तरी यांना तिथं ठेवून घ्यायचं, यांना विचारायचं की तुम्हाला आश्रय पाहिजे का आमच्या देशामध्ये. जर हे लोक म्हणाले की होय आम्हाला आश्रय पाहिजे तर या लोकांना आश्रय द्यायचा. आणि काही लोक जर यामध्ये आश्रय घ्यायला तयार नसतील किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्यावर काही गुन्हे असतील तर त्या लोकांना हाकलून काढायचं, पण हाकलून देखील एकदम कायदेशीर प्रोसिजरनं काढायचं, डायरेक्ट पुशबॅक करायचं नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये जर 18 वर्षाखालील काही लोक असतील, मुलं मुली असतील किंवा जर स्त्रिया असतील तर त्यांना तर अजिबातच घालवून द्यायचं नाही, त्यांना कायमचं स्पेनमध्येच ठेवून घ्यायचं. या सगळ्या धक्कादायक निर्णयांच्यामुळे म्हणजे सरकारचे निर्णय त्याचबरोबर तिथल्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय, त्यामुळं तिथल्या आता या मोरोक्कोमधल्या लोकांना हे माहिती आहे की स्पेनमध्ये घुसणं सोपं आहे आणि त्यासाठी ते काहीही करून एकदा स्पेनच्या जमिनीवरती तिथल्या बीचवरती पाय ठेवला की आपण स्पॅनिश नागरिक झालो आणि एकदा आपण स्पेनमध्ये घुसलो की पुढं काय करता येतं हे त्यांना माहिती आहे. कारण स्पेनमध्ये एकदा गेलो आणि स्पेनमधून एकदा त्यांना कशाही पद्धतीनं व्हिसा मिळाला की ते पुढं संपूर्ण युरोपमध्ये कुठेही जाऊ शकतात. याचं कारण म्हणजे शेंगेन व्हिसा आणि याच शेंगेन व्हिसामुळं सध्या युरोपमध्ये मोठा वाद चालू आहे. आणि याचं कारण म्हणजे जॉर्जिया मेलोनी यांचं मत असं आहे की हे जे लोक घुसतायत स्पेनमध्ये, स्पेन त्यांना एक प्रकारे आपल्या देशात ठेवून घ्यायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या गोष्टींच्यामुळं शेंगेन व्हिसा जो आहे तो अत्यंत धोक्यामध्ये आलेला आहे. एकदा स्पेनमध्ये घुसलेले हे लोक, स्पेनचा व्हिसा जर यांना मिळाला की तिथून पुढे हे युरोपमधल्या 27-29 देशांमध्ये युरोपियन युनियनच्या सहजपणे फिरू शकतील, कुठेही जाऊन काम करतील, कुठेही जाऊन त्यांना काहीही करता येईल. या गोष्टी मग थांबवायच्या कशा? जर अशा पद्धतीनं स्पेन जर मायग्रंटला म्हणजे जे लोक घुसखोरी करतायत त्यांना जर अशा पद्धतीनं सहजपणे आपल्या देशात सामावून घेत असेल तर या लोकांच्यामुळे उद्या इटलीला धोका निर्माण होईल, फ्रान्सला धोका निर्माण होईल, पोलंडला धोका निर्माण होईल. त्यामुळं हे सगळे देश थोडेसे आक्रमक झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या लोकांना कंटेन करा, अन्यथा शेंगेन व्हिसामध्ये आम्ही स्पेनमधून आलेल्या लोकांना परमिशन देणार नाही. म्हणजे हे जर स्पेनमध्ये कुणी व्यक्ती जर इटलीमध्ये प्रवेश करत असेल स्पेनचा व्हिसा असलेला तर त्याला आम्ही देणार नाही शेंगेन व्हिसा आणि आमच्या देशामध्ये प्रवेश देणार नाही. अशा पद्धतीचा वाद सध्या चालू झाला आहे आणि या गोष्टीकडे सिरियसली बघायची गरज युरोपमधल्या अनेक देशांना आहे. कारण इंग्लंडचं जे झालं, स्पेनचं जे झालंय तेच संपूर्ण युरोपचं होईल की काय अशी भीती युरोपमधल्या अनेक नेत्यांना सध्या वाटते आहे. आणि असं जर होत राहिलं तर युरोपमधल्या अनेक राष्ट्रांचं इस्लामीकरण होईल की काय अशी देखील भीती वर्तवली जाते. आणि जी सत्यात येण्याच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे अनेक देशांमध्ये युरोपमधल्या अशीच परिस्थिती आहे. जिथं इंग्लंडमध्ये पूर्वी 1% देखील मुस्लिम नव्हते, आता तिथं 7 ते 8% मुस्लिम पॉप्युलेशन पोहोचलेले आहे.
टक्केवारी जर अशा पद्धतीने वाढत असेल तर ती नैसर्गिक कारणांमुळे वाढत नाही, म्हणजे लोकांचा जन्म झाला या पद्धतीने वाढत नाही, ती अशा पद्धतीने घुसखोरी झाल्यामुळेच वाढते आणि ती घुसखोरी सध्या युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आता भारताच्या दृष्टीने जर बघितलं तर ममता बॅनर्जींनी आणि त्या अगोदर जी डावी सरकारं पश्चिम बंगालमध्ये होती त्यांनी हेच बांगलादेशच्या बाबतीत केलं. बांगलादेशमधून जे लोक घुसखोरी करत होते त्यांना खुलं मैदान दिलं, खुले दरवाजे केले, कधीही या भारतात या, काम करा, खा प्या, भारताचे नागरिक व्हा, अशा पद्धतीची जी ऑफर दिली गेली त्यामुळं भारतभर कितीतरी करोड बांगलादेशी घुसलेले असण्याची शक्यता वर्तवली जाते. काही ठिकाणी जे बॉर्डरमध्ये फेन्सिंग नव्हतं ते फेन्सिंग केलं जातंय. या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारनी करायलाच पाहिजे, कारण अशा पद्धतीनं जर एखादा देश प्रगती करत असेल, प्रगती करून कष्टानं तो आपला देश उभा करत असेल आणि दुसरे लोक फक्त अशा पद्धतीनं आपल्याला गोळ्या घातल्या जाणार नाहीत या कॉन्फिडन्समध्ये जर त्या देशात घुसत असतील तर एक मोठा धोका संपूर्ण जगातल्या व्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. याबद्दल पेड्रो सांचेज यांच्यावरती टीका डोनाल्ड ट्रम्प यांचं जे अमेरिकेतलं सरकार आहे तिथल्या अनेक लोकांनी केलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पेड्रो सांचेज आणि अमेरिका यांचं अजिबात पटत नाही. आता अमेरिकेमध्ये आहे उजव्या विचारांचं सरकार, पेड्रो सांचेज हे आहेत डाव्या विचारांचे, त्यामुळे डावं उजवं यांच्यामध्ये अजिबात जमत नाही. हे माहिती जरी असलं तरी ज्या पद्धतीनं UK मधलं असं डावं सरकार लेबर पार्टीचं, इथलं हे सोशलिस्ट वर्कर पार्टीचं सरकार आहे, या सरकारांनी आपल्याच देशातल्या लोकांच्या बरोबर जो विश्वासघात चालवलाय याबद्दल इथल्या लोकांनी लवकरच जागं झालं पाहिजे, अन्यथा या देशांची अवस्था जेवढी आता वाईट आहे त्याच्यापेक्षा वाईट होण्याची शक्यता आहे. आता लवकरच पेड्रो सांचेज या सिवटावरती व्हिजिट करणार आहे, तिथं येऊन तिथल्या लोकांना भेटणार आहेत. नेमकं तिथं काय काय घडतंय आणि कसं घडतंय त्याच्यावरती आपलं लक्ष राहीलच. पण मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचं जे मायग्रेशन आहे, हे जी घुसखोरी आहे, ही घुसखोरी संपूर्ण जगासाठी त्रासदायक आहे, एवढं मात्र नक्की. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.